नमस्कार, संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अवघ्या 10 मिनिटात होणारा आजीच्या हातचा पारंपरिक रसरशीत असा मेथांबा। हा मेथांबा वर्षभर टिकतो। चला तर मग करूयात आता रेसिपीला सुरुवात। इथे आपण एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे। वजन साधारण 250 ग्राम आहे आणि स्वच्छ धुवून साल काढून घेतलेली आहे। ही तोतापुरी कैरी असल्यामुळे जास्त आंबट नसते। आता आपण या कैरीच्या बारीक फोडी करून घेऊ। उन्हाळ्यात खाल्ली जाणारी कैरी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे। यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात। पचनक्रिया सुधारते, शरीराला थंडावा देते। कैरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, वजन कमी होते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते। अशा पद्धतीने आपण कैरी कट करून घेऊ। आता आपली कैरी कट करून झालेली आहे। कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। याला तेल पण थोडंसं जास्त लागतं। तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये 1 चमचा मेथ्या घालायच्या। मेथ्या छान गुलाबी होऊ द्यायच्या। आपली मोहरी छान तडतडलेली आहे आणि मेथ्या छान गुलाबी झालेला आहे। यामध्ये आपल्याला पाव चमचापेक्षा जास्त हिंग घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक कापलेली कैरी घालून घ्यायची आहे। कैरी ही डिहायड्रेशन पासून बचाव करते। कैरी कढईमध्ये घालून झाल्यावर चांगलं मिक्स करायचं आणि 1-2 मिनटं ची वाफ आणायची। आता यामध्ये 1 बेडगी मिरची आणि 1 साधी मिरची घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं। आपले 2 मिनटं झालेले आहेत। कैरी छान परतलेली आहेत। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। कैरी छान परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे। गॅस कमी ठेवायचा आणि गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे। आपला हा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। मिश्रण असं छान पातळ झालेलं आहे। आपलं हे मिश्रण पातळ झालं की आपल्याला 2 छोटे चमचे तिखट घालायचं आहे। तुम्ही काश्मीरी लाल मिरचीचं तिखटही यामध्ये घालू शकता। आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एकतारी पाक होईपर्यंत याला शिजवायचं आहे। आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे आणि आपला हा एक व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकतारी पाक तयार झालेला आहे। आपला हा कैरीचा मेथांबा तयार झाला। आता आपण गॅस बंद करूयात। आपल्या या मेथांब्याला कलरही खूप सुंदर आलेला आहे। तुम्ही हा मेथांबा पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता। चला तर मग मैत्रिणींनो, आवडला की नाही मेथांबा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा। आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू। हॅपी कुकिंग। भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत। हेल्दी खा आणि मस्त रहा।